आज आपण बनवतोय कारल्याची सुकी भाजी। त्यासाठी मी छोटे छोटे कारले होते ते असे गोल गोल कट करून घेतले, रात्रभर मीठ लावून ठेवलं होतं। आता सकाळी मी याला असं पिळून घेते जेणेकरून ते अजिबात कडू लागणार नाही। कढईमध्ये तेल घालून घेतलं, तेल थोडं जास्तच घ्यायचं। मोहरी, इकडे लसूण, मिरची आणि शेंगदाणे याचं जाडसर कुटून घेतले होते मी, ते घालायचे। हळद टाकून घ्यायची, थोडासा मॅगी मसाला घालते मी याच्यात। आता हे पिळून घेतलेले कारले घालायचे। मी बी काढलेलं नाहीये कारण कारले कवळे होते खूप, म्हणून मी बी तसंच ठेवलंय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। थोडंसं मीठ घालायचं, मीठ घातल्यानंतर हलवून घ्यायचं, पण झाकण ठेवायचं नाहीये त्याच्यावर, बिना पाण्यात शिजवायचं आहे ते आपल्याला। कमी गॅसवर याला असंच ठेवायचं, छान परतलं जातं ते बिना पाण्यात। आपली कारल्याची भाजी तयार आहे। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।